वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजची रेसिपी आहे सोयाबीन भाजी आणि मिरची फ्राय, भाकर, ऑमलेट। तर पहिल्यांदा सोयाबीन घ्यायचे, टोप घ्यायचा, आपल्याला जसं लागेल तसं पाणी घ्यायचं, सोयाबीन त्याच्यामध्ये टाकायचे, जेवढे लागेल तेवढे, जेवढी तुम्हाला भाजी लागते तेवढी घेऊ शकता तुम्ही। आणि मग 2 कांदे घ्यायचे मोठे मोठे, ते बारीक चिरायचे। कढई घ्यायची, जसं लागेल तेवढं, म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं तेल तुम्ही घेऊ शकता। चांगली गरम होऊन द्यायची कढई, जेवढं लागेल तेवढं तुम्हाला तेल घेऊ शकतात। मी 2.5 चमचे घेतले। चांगलं तेल गरम झालं की जिरा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा। कांदा एकदम लाल मस्त फ्राय करून घ्यायचा, बघू शकतात। कांदा फ्राय झाला की 2 टोमॅटो घ्यायचे, ते पण त्याच्यात टाकून द्यायचे। कांदा ब्राऊन झाला की अद्रक लसूण पेस्ट आहे ती टाकायची, आपल्याला लागेल तेवढी। थोडं चवीनुसार मीठ, हळद अर्धा चम्मच, मसाले आहेत ते। टमाटा बारीक झाला की मसाले टाकून द्यायचे आणि सोयाबीन एकदम घट्ट पिळून घ्यायचे आणि ते पण त्यात टाकायचे सगळे। असं परतून घ्यायचं एकदम नाईस, आणि मग त्याच्यात थोडं गरम पाणी करून टाकायचं। माझा स्पेशल रेसिपी मसाला आहे मॅगी मसाला, तो मी वापरते। मिरची फ्राय, मिरचीमध्ये पण मी तेवढंच, मला मिरचीमध्ये मिरची कशी फ्राय करायची ते पण तुम्हाला मी सांगेल। अर्धं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे 10 मिनटं। पण परत ती उलटी करायची, त्यातला काही मसाला वगैरे निघत नाही। तुम्हाला वाटेल मसाला निघेल, पण त्यात मसाला निघत नाही। नॉनस्टिक तवा आहे, थोडंसं तेल लागतं मिरचीला ह्या। हे बघा भाकरी, थोडं थोडं पाणी टाकून ज्वारीचं पीठ असं मळून घ्यायचं। ज्वारीची भाकर आहे, पीठ मळून झालंय, भाकर तयार केली। तवा गरम झाला की भाकर त्याच्यावर टाकून द्यायची, थोडं वरतून पाणी लावायचं, शेकून घ्यायची आणि दुसरी बाजू शेकून घ्यायची। माझी भाकर कशी फुगते टम, एकदम मस्त। माझी रेसिपी झाली बघा।